तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे सिंगापूरमध्ये आणि सिंगापूरमध्ये मी आज सर्वात फेमस असलेलं ठिकाण युनिव्हर्सल स्टुडिओ आज पाहणार आहोत। युनिव्हर्सल स्टुडिओ पाहण्यासाठी आपल्याला संपूर्ण दिवस लागणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपलं तिकीट झालेलं आहे आणि आता आपण एंट्री करतोय। हे बघा, हे भव्य गेट युनिव्हर्सल स्टुडिओचं आणि आपल्याला या साइडने एंट्री करायची आहे। आता आपण करूया एंट्री। या ठिकाणी आपलं तिकीट स्कॅन केलं जाईल, जे आम्ही ऑनलाईन घेतलेलं आहे। मी तिकीटबाबत नंतर सांगणार आहे तुम्हाला, ऑनलाईन कसं घ्यायचं किंवा ऑफलाईन कसं घ्यायचं ही सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे पुढे। तर हे बघा, अशा प्रकारे स्कॅनिंग केल्या जाते या ठिकाणी, ऑनलाईन घेतलेलं आमचं तिकीट आहे। तर मित्रांनो फायनली आपण एंट्री केलेली आहे युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये। बघा, गेटच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं दृश्य दिसते आणि इथून आता आम्ही वेगवेगळ्या भागात फिरणार आहोत, वेगवेगळे आयटम्स इथले पाहणार आहोत। खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे इथे करण्यासारख्या, तर त्या सर्व ॲक्टिव्हिटी आज आपण करणार आहोत। तर मित्रांनो आपली युनिव्हर्सल स्टुडिओची सफर सुरू झालेली आहे आणि ह्या सफरीला सुरुवात करूया आपण मिनियन लँडपासून। येथे 7 वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत, झोन आहेत। तर पहिला विभाग मिनियन लँड, यामध्ये लहान आणि मोठे सर्वांसाठी राईड्स आहेत। हे बघा, या ठिकाणी ही पहिली राईड आहे। बघूया किती गर्दी आहे, चला करूया एंट्री आपण। आणि प्रत्येक गेटवर लिहिलेलं असतं की आपल्याला या राईडला किती वेळ लागणार आहे। तर जसं या ठिकाणी आम्हाला 30 मिनिटाचा वेळ त्यांनी सांगितलेला आहे। चला बघूया कशी राईड आहे, एन्जॉय करूया। तर मित्रांनो आजची आमची पहिली राईड सुरू झालेली आहे, बघा। येस, तर ही आजच्या दिवसातली आमची ही पहिली राईड आहे। तर ही होती मिनियन लँडमधली पहिली राईड। आता जाऊया आपण नेक्स्ट राईड करिता, चला। बुगी उगी आता पाहूया आपण मिनियन लँडमधलं हे दुसरं राईड। इथे वेटिंग पिरियड फक्त 5 मिनिट आहे, त्यामुळे ट्राय करायला हरकत नाही। चला जाऊया आतमध्ये। हे बघा, असं काहीसं आहे आतमध्ये। मिनियन लँडमधलं आता हे आणखीन एक अट्रॅक्शन, बघूया काय आहे ते। तर मित्रांनो मिनियन थीममधला ही जी थीम होती मिनियन माहेम, हे मला खूप आवडली। एक हा शो आहे, 3D इफेक्ट असलेला शो आहे, हा तुम्ही नक्की पहा। तर मित्रांनो हे होतं मिनियन लँड युनिव्हर्सल स्टुडिओमधली ही पहिली थीम होती, जी आपण आता कॉम्प्लीट करतो या ठिकाणी। आणि यानंतर आपण प्रवेश करणार आहोत एका दुसऱ्या थीममध्ये। तर ती कोणती थीम असणार आहे, त्यामध्ये काय काय कुठल्या राईड्स असणार आहेत, तर हे आपण पाहूच। तर चला मित्रांनो आपण जाऊया आता नेक्स्ट थीममध्ये। मुख्यत्वे या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये 7 थीम्स आहेत। फार फार अवे, न्यूयॉर्क, त्यानंतर तुमचं हॉलिवूड, त्यानंतर द लॉस्ट वर्ल्ड, एन्शियंट इजिप्त। तर अशा प्रकारचे थीम्स आहेत, आपण 1 बाय 1 करतो आहेत। मिनियन लँड पाहिली पहिली थीम आपण, आणि आता यानंतर आपण आलेलो आहोत फार फार अवेमध्ये। चला बघूया इथे काय काय आहे। प्रत्येक झोनमध्ये आल्यानंतर एक वेगळ्या वाईब्स, एक वेगळं चित्र आपल्याला दिसते की आपण एक वेगळ्या जगात आलेलो आहोत। तर बघूया या फार फार अवेमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहेत। हॉलिवूडचा श्रेक मूवी नक्कीच पाहिला असेल, त्यामध्ये हे कॅरेक्टर जे दिसते समोर, तर याच्याशी संबंधित एक शो आहे या ठिकाणी 4D। या महालामध्ये, हा श्रेकचा महाल होता त्या चित्रपटामध्ये। चला बघूया काय आहे या ठिकाणी ॲडव्हेंचर, बघूया। तर मित्रांनो आम्ही फिरत आहोत फार फार अवे या सेक्शनमध्ये आणि या अंतर्गत काही शो आहे या ठिकाणी, 3D 4D शो। ही एक राईड दिसते आपल्याला, जायंट राईड म्हणून, तर बघूया कशी आहे। तर मित्रांनो हा होता फार फार अवे सेक्शन। तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ज्युरासिक पार्क या सेक्शनमध्ये। या सेक्शनमध्ये बघूया जुरासिक पार्कमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे, बघूया। तर मित्रांनो आपण फिरत आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूरचा फेमस स्टुडिओ आज आपण पाहतोय। आणि यामध्ये जे विभिन्न 7 झोन आहेत, यापैकी आमचे 2 झोन आतापर्यंत झालेले आहेत। आणि आता आम्ही आलेलो आहोत जुरासिक वर्ल्ड जुरासिक पार्क या सेक्शनला। बघू शकता आपण हे गेट, आणि डायनासोरचे पुतळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, बघा माझ्या पाठीमागे। तर चला आपण एंट्री करूया आता जुरासिक पार्कमध्ये। तर बघा आपण आहोत द लॉस्ट वर्ल्ड जुरासिक पार्क या झोनमध्ये, आणि अशा प्रकारचे राईड्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात।
तर मित्रांनो ज्युरॅसिक पार्क मधलं जे आपण राईड्स करतो त्यामध्ये थोडं पाणी वगैरे आपल्या अंगावर उडते आणि आपण कपडे ओले किंवा शूज वगैरे ओले होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी इथे ड्राईंग पॉट्स ठेवलेले आहेत. फ्री नाही आहे, $5 प्रति व्यक्ती याप्रमाणे इथे चार्ज लागतो आपल्याला. चला इकडे बघूया काय आहे. हा तो ॲडव्हेंचर पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपली ओले होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे माझं सजेशन असं आहे की आपण हा जो ॲडव्हेंचर आहे हा लास्टला करावा. मित्रांनो आता आपण जातो आहे नेक्स्ट झोनमध्ये. युनिव्हर्सल स्टुडिओचा हा नेक्स्ट झोन आहे एन्शियंट इजिप्त. बघूया या झोनमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं. आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की जसे झोन बनवलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला फिलिंग येतं त्या एरियामध्ये गेल्यावर. जसं आता आपल्याला इजिप्तसारखं वाटेल इकडे. बघा मित्रांनो एन्शियंट इजिप्तचा हा परिसर. चला सर्वप्रथम आपण जाऊया या पार्टमध्ये काय आहे बघू. या पार्टमध्ये हे एक शॉप आहे आणि छोट्या छोट्या वस्तू इथे विकायला आहेत. बघू शकता आपण. हे बघा असं हे एक दुकान आहे. तर मित्रांनो एन्शियंट इजिप्तमधला हा शो रिव्हेंज ऑफ द मम्मी हा बिलकुल आपण मिस करू नका. फार म्हणजे एकदम भयानक शो आहे तो द मम्मीचा. तर तुम्ही जर या ठिकाणी आलात तर हा शो जरूर पहा. तर मित्रांनो आपण फिरत आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूर. तर मित्रांनो आम्ही फिरत आहोत एन्शियंट इजिप्त या झोनमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओच्या. बघा अगदी इजिप्तमध्ये फिरल्यासारखं आपल्याला फिलिंग होईल अशा प्रकारचं इथली क्रिएटिव्हिटी आहे. तर आम्ही मित्रांनो आता सायफाय या झोनमध्ये आलेलो आहोत. बघूया इथे काय काय पाहायला मिळणार आहे आपल्याला. खूप साऱ्या प्रकारच्या राईड्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप सारे प्रकारचे शोज आपण इथे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण सायफाय सिटीची. तर मित्रांनो सायफाय सिटीमधला ट्रान्सफॉर्मर जो राईड आहे तो राईड सर्वोत्कृष्ट आहे इथला. चला बघूया आपण तो राईड सर्वप्रथम. आम्ही सध्या क्यूमध्ये आहोत आणि जातो आहे ही राईड पाहायला. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ते गॉगल्स घ्यायचे आहे जो शो आपण पाहणार आहोत. तर अशा गॉगल्सची आवश्यकता भासणार आहे आपल्याला. अशा प्रकारचं हे वाहन आहे. यामध्ये आपल्याला बसायचं असते. ट्रान्सफॉर्मर राईड या ठिकाणी सुरुवात होते आपल्या राईडची. तर मित्रांनो आम्ही आत्ताच ही ट्रान्सफॉर्मर राईड पाहिलेली आहे. अतिशय अल्टिमेट अशी ही राईड आहे. आपण जेव्हा कधी इथे याल युनिव्हर्सल स्टुडिओला तर सायफाय झोनमधली ही राईड पाहायला विसरू नका. तर चला मित्रांनो आता जाऊया आपण पुढे. तर मित्रांनो आपण फिरत आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ. बघा मित्रांनो मी आहे व्हाईट हाऊसच्या समोर अगदी उभा. युनिव्हर्सल स्टुडिओचा हा न्यूयॉर्क झोन आहे. बघा त्या प्रकारचंच सगळं कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसेल न्यूयॉर्कसारखं. मी आत्ताच तुम्हाला व्हाईट हाऊस देखील दाखवलं होतं. न्यूयॉर्क सिटीमध्ये आपण फिरत असल्यासारखा भास आपल्याला होतो या ठिकाणी. पाहू शकता पर्यटक आनंद घेताना या वाईफ्सचा. आपण आता पाहणार आहोत लाईट कॅमेरा ॲक्शन. चलो जाऊया आपण आतमध्ये. लाईट कॅमेरा ॲक्शन. हा होता लाईट कॅमेरा ॲक्शन शो. मला खूप आवडला. म्हणजे सिनेमामध्ये जे दृश्य आपण पाहतो, भूकंप आला, आग लागली, पूर आला, तर हे कसे बनवल्या जातात याचं एक खूप सुंदर चित्रण या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येतं. तर हा शो देखील मस्ट व्हिजिट शो आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूया स्पेस चेस हा शो काय आहे या शोमध्ये. मी शो पाहिल्यानंतर आपल्याला सांगतो. चला सर्वप्रथम जाऊया आपण आतमध्ये. तर हे दुकान आहे, हा शो नाही आहे. आपण हा शो पाहून आल्यानंतर बाहेर अशा प्रकारचे खिलौण्याची दुकानं.
इथे जेवणाची, खाण्याची, नाश्त्याची, चहा पाण्याची सगळी सोय आहे युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये. परंतु आपल्या भारताच्या तुलनेमध्ये इथे थोडं महाग आहे बघा. आम्ही हे आयटम्स घेतलेले होते. यामध्ये फ्रेंच फ्राईज आहेत, त्यानंतर हा एक बर्गर घेतला आणि कोक. तर याचे आमचे 1491 रुपये झाले, म्हणजे 1500 रुपये आपले. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊ या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये यायचं कसं. सिंगापूर शहरात असलेला हा युनिव्हर्सल स्टुडिओ सेंटोसा आयलँडवर आहे. सेंटोसा आयलँड म्हणजे जवळच आहे सिंगापूर शहराला लागून. तर मित्रांनो, इथे येण्यासाठी आपल्याला व्हिवो सिटी म्हणून एक मेट्रो स्टेशन आहे, त्या स्टेशनपर्यंत यावं लागतं. या ठिकाणी आपण रोपवे किंवा मोनोरेलने येऊ शकतो व्हिवो सिटी या मेट्रो स्टेशनपासून. तर अगदी जवळ आहे, अर्धा ते 1 तासाच्या अंतरावर आपण सिटीमधून या ठिकाणी सहजपणे येऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी एंट्री तिकीट आहे जवळपास आपल्या इंडियन रुपीजमध्ये जर विचार केला तर 5800 रुपये, भारतीय रुपयामध्ये जर बोलायचं झाल्यास. तर या ठिकाणी आल्यावर देखील तुम्ही तिकीट काढू शकता किंवा ऑनलाईन देखील आपण खरेदी करू शकता. तर आम्ही तिकीट केलं होतं क्लूक या ॲपवरून. क्लूक या ॲपवरून थोडेसे पैसे आम्हाला कमी लागले होते. कम्पेअर केला आम्ही या ठिकाणी आम्ही आलो आणि ऑफलाईन तिकीटचे दर पाहिले आणि क्लूकवरचे पाहिले, तर आम्हाला क्लूकवरचे कमी वाटले. तर आम्ही क्लूकवरून तिकीट बुक केलं या ठिकाणचं. तर मित्रांनो, ही होती माहिती युनिव्हर्सल स्टुडिओबाबत. आणि अख्खा दिवस लागतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलो, ते म्हटलं म्हणजे हा स्टुडिओ सकाळी 10 वाजता सुरू होतो. तर आपण जर इथे 10 वाजता जर करेक्ट पोहोचलात तर आपल्याला येथील इव्हेंट्स जे आहेत, जे काही गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत, त्या पूर्णपणे आपण पाहू शकता. समजा तुम्ही जर लेट झालात, इथे 11-12 वाजता जर इथे पोहोचलात, तर निश्चितपणे तुमचे काही आयटम्स कमी होतील. तर एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला युनिव्हर्सल स्टुडिओचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर 10 वाजता करेक्ट इथे पोहोचा. तर मित्रांनो, मला आशा आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत मोस्ट एक्साइटिंग इव्हेंट आपण आता पाहणार आहोत या युनिव्हर्सल स्टुडिओचा. चला जाऊया. बी रेडी फॉर दॅट. जुरासिक पार्क लॉस्ट वर्ल्डमधला हा इव्हेंट आहे आणि हा इव्हेंट करताना आपल्याला थोडंफार ओलं होण्याची शक्यता आहे. तर जर तुम्हाला कपडे वाचवायचे असतील ओलं होण्यापासून, तर या ठिकाणी बघा माझ्या पाठीमागे, तर या ठिकाणी ती व्यवस्था आहे. रेनकोट वगैरे आपल्याला ते आपण घेऊ शकतो. $7 आपल्याला एक टेम्पररी रेनकोट या ठिकाणी मिळतो. तर तो आपण घेऊ शकतो. तर चला, आम्ही मात्र बिलकुल एन्जॉय करणार आहोत. ओलं झालं तर चालेल, कारण आम्ही मुद्दामून ही राईड शेवटची चूज केलेली आहे. म्हणजे समजा आता ओलं जरी झालं तर आम्हाला याच्यानंतर आम्हाला काहीच पाहायचं नाही. तर बघूया ही राईड कशी राहते. तर हे बेंगलोरची फॅमिली आम्हाला भेटली, यांच्यासोबत ओळख झाली आमची या लॉस्ट वर्ल्डच्या सफारीमध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.